श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात सोपा आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आता संक्रांती झाली आहे, त्याच्यामुळे सुगड असणारच आहे। तर त्याच्यामधला एक छोटा लाल कलरचा सुगड घ्यायचा आहे, पूर्ण पाण्याने भरून घ्यायचा आहे। त्याला हळदी कुंकवाने खालून वरपर्यंत रेषा मारायच्या आहेत। त्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरायचं आहे, त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे, एक तुळशीपत्र व्हायचं आहे, लाजुळीच्या पानाचं झाडाचं पान आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत, एक दुर्वा टाकणार आहोत आणि काही अक्षता आणि लवंग आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण एक लाल कलरचं फूल त्याच्यामध्ये ठेवणार आहोत। आणि हा कलश आपण एक छोटा पितळेचा बाउल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये थोड्या अक्षता टाकायच्या आहेत। इथे मी अक्षता घेत आहे बाउलमध्ये। अक्षतांवरती आपण हळदी कुंकू वाहणार आहोत। आणि हा कलश आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत। आता हा बनवलेला पूर्ण कलश आपण दरवाजाच्या डाव्या साईडला नेऊन ठेवणार आहोत। आणि हा उपाय तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी करू शकता, पौर्णिमेलाही करू शकता। हा आपण दरवाजाच्या डाव्या साईडला ठेवलेला आहे आणि उजव्या साईडला आपण तिळाच्या तेलाचा दिवा लावणार आहोत। इकडे तुम्ही पाहत आहे मी अष्टदल कमल काढले आहे आणि त्याच्यावरती हा तिळाच्या तेलाचा दिवा आपण ठेवणार आहोत। ही सगळ्यात प्रभावी आणि सोपी लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे, तुम्ही ही करू शकता, जास्त वेळ लागत नाही त्याला। आणि ह्या दिव्याची आपण पूजा करणार आहोत। जी आपण रांगोळी काढलेली आहे त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे। ही सेवा दर शुक्रवारी आणि मंगळवारी आणि आपण पौर्णिमेला करू शकतो, खूप प्रभावी आहे। जे काही आपल्या इच्छा आहेत आर्थिक बाबींच्या बाबतीमध्ये, तर त्या सगळ्या पूर्ण होतात। तुम्ही हे सेवा नक्की करून बघा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय श्री स्वामी समर्थ। आणि सगळ्यात शेवटी आपण जो कलश स्थापन केला आहे दरवाजामध्ये, त्याला हळदी कुंकू वाहणार आहोत आणि नमस्कार करणार आहोत।